सो हे गाईज आता आम्ही फायनल निघलेलो आहे मुंडेश्वरला जायला. बाकी सर्व पब्लिक खालती उतरलेले आहेत, आम्हीच बाकी होतो. ध्रुवीचे डॅडी अजून आंघोळ करतात, बाकीचे आम्ही सर्व उतरून रेडी राहतो कारण की जागा ठेवायला लागेल म्हणून. बाबूची आज पण टोपी भेटली, बाबूंनी चिडचिड लावले. तर चला पहिले बघते काय चालले ना. सगळ्यांनी व्हाईट केले, मी सोडून. झाला हे भाऊ आपण जा. ती सगळी मंडळी बाबा आई रेडी झालेली आहे. आज सगळे व्हाईट गुड्डी तर हे गाईस तुम्हाला दाखवते आता मी. परी गजरे आला. तुमच्या गाडीत जागा आहे का? आहे या सगळ्यांनी या. सगळ्यांनी या का? अरे येण्यासारखी सर्व आरटीकेत जायचं सर्वांना. नाही आम्हाला आहे कालचा सीट. बाबा तुम्हाला जागा आहे का? आई कोण इथे आहे तू? दीदी गेले आपली गजरे घ्यायला. ए मॅडम तू एवढे गजरे घालणार आहेस का? ते असे सर्वांना घेतलेत वाटाय. ओ माय गॉड, तू खूप मिसलाव स्वभाव आहे तुझा. माझी मुलगी इथं कुठं होती ना. ए तुला सांगून नाही का जाता येत का? आम्ही गाव असतो तुला. कलर वाला गजरा आना जल्दी दुसरी तू. ए देखो इधर मोटा सा लड़का बैठा है. हाय मम्मी किधर है? हाय हाय मम्मी किधर है इसकी? हाय जो देखो नाराज है का? आपला असं मार लागलं गाईस. पडली तिथे इकडे येऊन तिने करामत केले. आपला ए चला. हे गाईज आता आम्ही उतरलेलो आहेत ना. अण्णाने आणलं आम्हाला सिद्धेश्वर टेम्पल दाखवायला आणि तो टेम्पल गावातच आहे. माय कसं आपल्या गावाचं टेम्पल दाखवलं तर 50 टेम्पल होती आजूबाजूचं. ते काय आम्ही गावचे टेम्पल बघायला आलोय का? सर्व रेडी आहेत. चला आपण पहिलं दर्शन करून घेऊया. मग त्याच सांगताव ना गावांचं मंदिर दाखवत घेतलं. सेजल भी काही सांगी नाही तिला. काल नाही तो सुई म्हणजे ती मारणार नाही ना? मारणार लोणी ती नाही. मला नाही मारली म्हणजे तुम्हाला नाही मारणार का? सो हे गाईज आता आमचा नेक्स्ट स्टॉप आलेला आहे धारेश्वर टेम्पल. मला आतमध्ये जाऊन दाखवते कसं काय आहे. मस्त. इथे पण शिवलिंगच आहे, महादेवाचंच मंदिर आहे. हो कारण की आम्ही इथे महादेवाचं दर्शन करायला आलोय. आणि इकडे बघू शकता पुढे मोबाईल आणला फोटोग्राफर. आणि ते भाऊंचा तर काही नादच वेगळा. ते फोटोग्राफर बनतात व कंडक्टर. असं चला दाखवते आतमध्ये भेटते. गाईस बघू शकता इथे तलाव आहे. तलाव आहे इकडे. तले जण भेटतात आपल्याला तलाव बघायला. इथे फोटोग्राफी अलाउड नसतं. हो झोपतो बाबू. आपण पण माझी
दीदी असा आहे दर्शन झालेलं आहे 2 नंबर मंदिर. माझ्या बाबूने काही दर्शन घेतलं नाही. हो माय गॉड इथे कसं तू दिसशील तसं ते आणलं म्हणून फिश आहे तिच्यात. तुम्ही बघू शकता एवढीशी आलं किती फिश मासे आहेत. ओम नमः शिवाय. महादेव पाणी होतं पवित्र. नाही बेटा माशांचं पाणी नाही तो देव बाप्पाचं असते. डॅडी पावती पाहत आहे तिथे. देशांक अंकिश तरे. देशांक अंकिश तरे 100. डोनेशन दिलेलं आहे 100 रुपीज. उद्या थोडे देतात. बाबा तुला कसं वाटलं आज आमच्या बसमध्ये येऊन? तू आर्टिकात गेलता मग तुला काय इथे याचं मन झालं? बसमध्ये मजा करायची. पहिली वेळ आमच्या गाडीत बसून कसं वाटलं तुला मुलींच्या सोबत येऊन? मजा आली. हा 4 व्हीलर गाडी सोडून त्याच ना 4 व्हीलर मध्ये सोडून बस मध्ये बसायला आलो. का बरं? मुली आहेत बघून. मुली आहेत म्हणून आपल्याला त्याचा एवढा प्रेम आहे म्हणून बाबा आमच्या इथे आला. सांगत नाही का आई इथं आहे त्या पॉइंटची बात सांगत नाही का माझी बायको इथे. काल मुली कुठे गेलत्या? काल नव्हत्या मुलींची आठवण आली आणि लगे आज तेव्हा माझे दिवसभरात 12 तास फिरलो ना तेव्हा तुला मुली नाही दिसल्या. तुला आता मुली दिसल्या. आज का मुली दिसल्यात? इकडे बायको आहे. 3 दिवस कुठं होतं बायको कडे माहीत बी नव्हतं. काही तुम्ही बघू शकता सर्वी मस्त व्हाईट ड्रेस मध्ये सुंदर दिसत आहेत. मी सोडून मीच खाली येलो गेले. लेमन ताई आणि भाऊ. ताई आज कसा तुम्हाला वाटला? आज भाऊ आले तुमच्या बाजूला बसायला. बघा मुलं तिकडे गेल्यात म्हणून भाऊला इकडे बोलवला. जागा भेटावी पोरांना म्हणून आमचा जीव पोरात फुटतोय. हा का मग तुमच्या जोडीदार कुठे गेले? हा ताई आज भाऊ काय करणार? खूप भांडण टंटा करून स्कॉर्पिओ घेतली. आर्टिका बघितलीच नाही मी कुठल्या गाडी. आर्टिका घेतली म्हणून बायकोला विसरून गेलं तिकडं. काय गजरे घेऊन गेले ताई तिला बोलतात ना जिजू कुठं आहे ना आपलं? माझ्या नवऱ्याने तर तुमच्या हवाली केले. ते मला घेऊन टाका. काल तर सोडली नाही आता स्कॉर्पिओ भेटली. हा मग गाडी भेटली मला विसरलं. रणताई तुला काय बोलत नाही का ग? तू काहीच बोलत नाही का ग? दादा तुला कसं वाटलं? दादा नंतर आम्हाला एसी गाडी नाही दिली. आई तुला कसं वाटलं? ताई तुम्हाला सांगा तुमच्या मनातली बी बात का भाऊ तुम्हाला सोडून गेले आर्टिका मध्ये? भारी वाटते असं काही मनातल्या भावना व्यक्त करा. तुम्हाला पण भाऊ सोडून गेला तिकडे. असे पण आमच्या जोडीला नसतात. मध्यरात्री येतात बाप लावला
घरी आलं 12:30 वाजता पप्पा डिस्कशन करायला पैशांबद्दल. बरं काय जा ना झोपा, अजून तुमचं खपण नाही पैशांची काय तर बोलतो. तुम्हाला कसं वाटलं आज आमच्या बस मध्ये येऊन? छान. आई तुम्हाला कसं वाटलं? आणि आई तुम्ही भरपूर प्रकारचे लाडू आणल्यात, पुरणपोळ्या, तेलपोळ्या. तुम्ही एवढं जेवून आल्या? तुम्ही 15 दिवस या आमच्या बरोबर फिरायला. आमच्या राजस्थानी आवडतात आपल्याला. हा पोरांना तुम्हाला काही बोलायचं आहे का? आज बघू शकता आमच्या मुली किती सुंदर दिसत आहेत. हा तुम्हाला काय बोलायचं आहे का? असं का? तर गाईज आता आम्ही सर्व मुलं व्हिडिओ काढणार आहेत. ही मुलं आहेत तर त्याला पहिले व्हिडिओ काढून बघू आम्ही कसं वाटतं. हा दीदीला काय बोलायचं आहे? दीदीने नवीन मॅचिंग केले. परत दिशा तुम्हाला काय बोलायचं आहे का? हो का हो तुमची साडू तिकडे गेले आणि तुम्हाला एकट्याला इथे टाकला. मी नाही गेलती त्या गाडीसाठी आणि तुम्हाला टाकून गेले. आता मी रडेल. मला टाकून गेलं. साडू गेले मला टाकून. गाईज आमची माणसानं काय दिसला ना लगेच चुंबरी का बाय कुत्रा चावून माझे. कसे घेतलेला आहे? केली 80 रुपये किलो. दाखव. केली 80 रुपये किलो. भाऊ कसं वाटलं तुम्हाला? 80 रुपये किलो केली. 3 डझन आली. 3 डझन. भाऊ कसं वाटलं आज आराम? असं तुम्हाला केली खाली अर्धा डझन. नाही आज तुम्हाला आर्टिका मध्ये आराम वाटला? मस्त चिल्ड. तुम्हाला? आम्हाला बी चांगला वाटला. तुम्ही बी धोका देऊन गेलो. आम्हाला एक दिवस आणखी काढून द्यावा फोटो काढण्यासाठी. ठीक आहे ही बी गोष्ट बरोबर. आम्हाला असं वाटतंय हा आम्ही चालू का तुम्ही आहेच आमच्या. तुम्हाला असं वाटतं बायको पोरं सोडून दिले आम्ही तिकडं. सो गाई इथे केली 80 रुपये किलो आणि यावेळी 4 किलो केली घेतलेले आहेत. किलो बोललो ना किलो. केजी नको मी ना गजरा लावत. सो माझा नवरा सांगतो गजरा घेते तर नको गजरा मला. बापू रडत आहे. ये क्यों नहीं ये दो ना इधर से काट के. ओय तो गाईज आता आम्ही आलो नेक्स्ट मंदिरात. गणपतीचं मंदिर आहे जो इथे त्याला बघू शकता. आणि इथे सगळे मंदिराचं काम दर्शन चालू आहे का नाही माहीत नाही. वर्षा टाका इट बीट डोक्यांवर. चप्पल बाहेर. हे गाय इथे मंदिर आलेलं आहे. गणपती बाप्पाचं मंदिर. आम्ही दीदी सांगते जसं का घर आहे. त्यांची मंदिर आपल्यासारखी नसतात, अशी असतात शाळेसारखी. बाबा आई तर आता आतमध्ये दर्शन घेतो. इकडे थोडाफार शॉपिंगचं आहे. मागे पर्स गेल्या भारी होत्या नळ घ्यायच्या. सो येताना आम्ही इथे शॉपिंग करू काहीतरी मागे करू म्हणजे. आई इथे पहिली बार आले. इथं गाई मारताना चोप नाही. गेली वर्षी कशा मारत होत. चल दीदी शिरना दीदी काही कोणच्या तिकडं
हो अटकून राहतो तया जशांक काहीच काय आलं तुझा पेच पाचचा त्याला गेल्या गेल्या वर्षी आम्ही इथे भरपूर फोटो काढलेले. गेल्या वर्षी नव्हते काढले, तिसऱ्या वर्षी जाम काढलेले. गेल्या वर्षी काही फोटो काढायलाच नाही भेटलं. छोटा बेबी होता ना माझा म्हणून. आता बघ कशा असते या गणपती बाप्पा मोरया. आतमध्ये कॅमेरा लावून नसतो म्हणून काढून देते मी व्हिडिओ काढत. सो गाईज आता आम्ही दर्शन करून आलो ना. बघूया आजचा नाश्ता काय आहे. दाखव बाबा काय साबुदाण्याची खिचडी आहे. आमच्या तिसगावच्या भाऊंची फेवरेट. आवडते का तुम्हाला खिचडी? मला पण जाम आवडते. मला आवडते. हा मला माझा उपवास आहे. मला पाहिजे जरूरत आहे. नवऱ्यासाठी उपवास केलेला आहे. लाईन लावा सर्वांना भेटेल. सर्वांना भेटेल ना. लाईन लावू दे ना. मग लाईन लावा. ए मोठी ताईला ते बोलवा. खिचडी नाही आवडत. मग तुम्हाला काय आवडत आहे? आजचा दारक्या कंपनी उतरणार आहे आशुताई. सर्वांना पुढे अशी द्या का कोणी कमी नाही राहिला पाहिजे. नाहीतर माझा उपवास आहे ना. मला दादा सांगतो तुला ठेव. हो ना द्या स्वतः. आशुताई हा बस द्या तोपर्यंत तेवढ्या आशुताई एक चम्मच द्या सध्याच. लागली तर घ्या नंतर. गाईज आम्ही या गार्डन मध्ये असतो. पूर्ण रामायण दाखवले. गणपती आणि इथे पण तिकडे झुले वगैरे आहेत. ती ध्रुवी ए दीदी चल दीदी. ए दीदी हे नंगी पुंगी पोरं. चला बसून द्या.